सारी घोर निराशा बदल चाल तुझी, नव्या उद्याची नवी उभारी होऊ दे ढाल तुझी। घेऊ नको तू माघार आता सांगतिया माती, उरत पाहू पेरून आशा विकतिला मोती। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। मी जयश्री यादव बांधूचे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत प्रभाग समन्वयक म्हणून काम करते। आज मी इथे गणेशवाडी या गावामध्ये आहे। तर आमच्या गणेशवाडी गावामध्ये 100% कोलाम जमातीची लोकसंख्या आहे। एकूण 225 कुटुंबसंख्या असून आमच्या गावामध्ये 13 समूह तयार आहेत, 2 पीजीचे समूह तयार आहेत आणि त्या समूहांना आम्ही RF फंड दिलेला आहे, CF पण सुद्धा फंड दिलेला आहे। म्हणून आम्ही गणेशवाडी या गावामध्ये काम केलेलं आहे। तर आमच्या गावामध्ये एकूण 13 SHG असून त्या गावामध्ये वैयक्तिक व्यवसाय सुद्धा चालू झालेले आहेत। वैयक्तिक व्यवसायामध्ये रानभाज्या, काही डिंक, मूग, मध, त्यानंतर काही पापड, लोणचे असे गृहोद्योग छोटे चालू आहेत। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। नमस्कार, मी श्री दिलीप गोविंदराव लांडे, सरपंच गणेशवाडी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये याच अभियानात आणि लोकवर्गणी या लोकवर्गणीतून माझ्या गावात एकूण 2 शाळा आणि 4 अंगणवाडी आहेत। त्या अंगणवाडी आणि शाळांची त्या लोकवर्गणीतून लोकवर्गणी केलेली आहे। माझ्या गावाची लोकसंख्या एकूण 803 लोकसंख्या आहे। तेवढं 100% कोलाम समाज आदिवासी लोक राहतात। तेवढं असूनही माझ्या गावात 2018 पासून ते आज रोजीपर्यंत माझ्या गावात दारूची बंदी आहे। आणि या अभियानाअंतर्गत जे माझ्या गावात लोकवर्गणी केली आहे त्या लोकवर्गणीतून वृक्ष लागवड केलेली आहे, CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, पूर्ण ग्रामपंचायत आयोजन केलेलं आहे। तर अशा प्रकारे माझ्या गावात जी कामं झालेली आहेत या लोकवर्गणीतून, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे खूप आभार मानतो।